तर आज खूप दिवसानंतर मी व्लॉग टाकायले. पण एवढे दिवस मी का व्लॉग टाकला नाही आहे माझं मलाच कळालं नाही. कारण मला वेळ पण मिळत नव्हता आणि मला थोडंसं कंटाळा पण आला होता. मग म्हटलं व्हिडिओज वगैरे कधी बनवावे, कधी टाकावे, म्हणून मग गॅप घेतला एवढ्या दिवसांचा आणि आज खूप दिवसानंतर मी आज व्लॉग टाकते. तर आम्ही रूम शिफ्ट केली आणि शिफ्ट केल्यानंतर काय दिवस आमचा 2-3 दिवस तर आमचे ते आवरण्यातच गेले. आणि आवरण्यात केले. मग आज म्हणतं काय बनवावं, आज आहे संडे. तर आज ठरवलं की दाल फ्राय आणि राईस बनवावा. तर मग म्हटलं रेसिपी पण शेअर करावी. आता काय मी ब्लॉग्स बनवण्यासाठी व्हिडिओज वगैरे तर काही कॅप्चर केले नव्हते आणि आज संडे होता तर मी काय बाहेर पण गेली नाही. मग घरीच काहीतरी बनवावं म्हणून बनवलं. सगळा दिवस तर असाच गेला आराम करण्यात. जेव्हा संडे वेस्ट जातो ना तेव्हा कळतं माणसाला की आपण पूर्ण एक दिवस वेस्ट केला एन्जॉय करण्यासाठीचा. पण काय करणार, उठले होते उशिरा, मग वेळ तरी कसा भेटणार ना. आणि आळशी एवढी आहे की आळस कुठे घालवावा हेच कळत नाही. मग काय संडेचा दिवस तर असाच गेला. आता काय उद्याचा दिवस तरी असा जाऊ नये म्हणून लवकर झोपायचं ठरवलं आहे. बघू मी किती पालन करते माझ्या ठरवण्याचं. कोणती गोष्ट जर मी केली, मला तर माहिती आहे की मी तसं काही करत नाही. कारण ठरवलेल्या गोष्टी जर मी आजपर्यंत केल्या असत्या तर माझी आत्ता जशी सिच्युएशन आहे तशी राहिली नसती रे बाबा. तसं तर मला नवीन नवीन रेसिपीज बनवायला फार आवडतं. तर म्हटलं चला आज हे पण बनवूया आणि हे पण ब्लॉगमध्ये घेऊया. पूर्ण ब्लॉगच रेसिपीचा बनवूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मी काय केलं हे तर तुम्ही बघितलंच आहे. डाळ वगैरे धुवून घेतली आणि लावून घेतली. त्याच्यानंतर मग मी कांदा वगैरे कापून जे आपल्या दाल तडक्यासाठी लागते सामान ते करून घेतलं आणि त्यानंतर मग त्याला फोडणी वगैरे टाकली आणि राईस पण लावला. आणि खरंच सांगायले मला वाटलं नव्हतं पण खूपच टेस्टी लागत होतं. माझ्या फ्रेंडला पण खूप आवडलं. मग काय मस्त आम्ही भाताचं कुकर उघडलं आणि गरम गरम भात आणि दाल फ्राय खाल्लं. एवढं टेस्टी लागत होतं, असं वाटू लागलं की काय यार घरची आठवण तर जेवणासाठी तरी येत नव्हती. कारण आता आपण स्वतःच बनवून खाऊ शकतात ना म्हणून.